आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे नगरसेवक व कार्यकर्ते आजी माजी प्लॅन्टवर उपस्थित आम्ही झालो आहोत। त्यानिमित्त अंकुश बापूजी तेलगड, विजय नानाजी राखे, इफ्तेकार भाई काजी, अफरोज भाई, कदीर भाई कुरेशी व संजय राऊत हे आम्ही सर्व या ठिकाणी पाणी गढूळ येत आहे, पाणी खराब येत आहे या दृष्टिकोनातून या फिल्टर प्लांटवर आम्ही हजर झालेलो आहोत। विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसापासून शहरामध्ये अस्वच्छ पाणी पुरवठा केला जात आहे, जेणेकरून जनतेच्या आरोग्याच्या धोक्यामुळे त्यांना धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आणि धोके झालेही आहे, आरोग्य खराब झालेही आहे। या पाण्यामुळं अनेक दवाखान्यामध्ये परतूर शहरातील जनता आपला इलाज करीत आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाणी हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं व अस्वच्छ आहे। आपण या ठिकाणी पाहत आहात त्या व्हिडिओमध्ये की ज्या फिल्टर प्लांटवर आम्ही उभा आहोत त्या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य आहे का याची तपासणी करण्यासाठी पुढील प्रक्रिया संबंधित अधिकाऱ्याने केलेली आहे का हे पाहणं, हे दाखवणं, हे करणं योग्य आहे का, ही प्रक्रिया केलेली आहे का, त्याच्यात जे ब्लिचिंग पावडर असेल, त्रुटी असेल, स्वच्छ होण्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया करण्यात आलेल्या नाहीत। ज्यावेळेस नळाला पाणी येतो त्यावेळेस भांड्यामध्ये किंवा हंड्यामध्ये ते पाणी साचलं जातं आणि त्याच्यात 2 ते 3 इंच गाळ आणि शेवाळ हे पदार्थ त्याच्यात त्या ठिकाणी जमा होतात। बॉटलसुद्धा दाखवली, बॉटलमधलं पाणीसुद्धा पाहिलं, ही बॉटल आहे, याच्यात जवळपास पूर्ण हे शेवाळ दिसून येतं आणि पाणी हे गढूळ आहे। आणि फिल्टर प्लांटवर सुद्धा या ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे की फिल्टर होत नाही, त्या ठिकाणचे जे फिल्टर आहेत ते स्वच्छ केल्या जात नाही। जो हा मोठा ग्राउंड आहे तो धुतल्या जात नाही, कारण की या मोठ्या ग्राउंडमध्ये सुद्धा गाळ अजून खाली जर उतरून पाहिलं तर 4 ते 5 इंच गाळ या ठिकाणी आहे। आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पण जर पाहिलं तर शेवाळाचं थरच्या थर त्याच्यावर आहे, कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य या पाण्यामध्ये आहे। या दृष्टिकोनातून शहरातील जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, मी या ठिकाणी सांगू इच्छितो। विशेष म्हणजे या नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहे ते तर हजरच राहत नाही आणि संबंधित जे अधिकारी त्यांना वारंवार सूचना देऊनही, त्यांना निवेदन देऊनही त्यांनी पाण्याची प्रक्रिया बदललेली नाही। जे नदीतून पाणी येत असेल तेच पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत आहे। आम्ही या ठिकाणी फिल्टरवर हजर आहोत, आम्ही फिल्टरवर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पाहणी केलेली आहे। जर 4-5 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊन स्वच्छ पाणी शहराला न दिल्यास आम्ही नगरपालिकेला टाळं ठोकणार आहोत। याची दक्षता मुख्याधिकारी, संबंधित पाणी पुरवठा योजनाचे अधिकारी यांनी दक्षता घ्यावी। 4-5 दिवसानंतर आम्ही नगरपालिकेला टाळं ठोकणार आहोत आणि गावातील जे टाक्या आहेत त्या गावातील टाक्यामध्ये आज रोजी 2.5 ते 3 फूट खाली गाळ आहे। त्यांना वारंवार सूचना दिली की एक टाकी करून तुम्ही स्वच्छ करा, परंतु अद्याप ती टाकी स्वच्छ झालेली नाही। म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी, सीओनी, घाटेकर असो किंवा अतुल असो देशपांडे यांनी जर ही कारवाई केली नाही तर आम्ही नगरपालिकेचा कारभार चालू देणार नाही, टाळे ठोकू, एकालाही नगरपालिकेत येऊ देणार नाही, याची त्यांनी दक्षता घ्यावी। या प्रसंगी मी बोलतो इतकंच। आणि आमचे युवा नेते कपिल भैया आकात यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। तरी कृपया सीओनी याची दखल घ्यावी, नसता सीओला सुद्धा तोंडाला आम्ही वेळ प्रसंगी काळं फासू आणि इथून हकलून देऊ। धन्यवाद। अतिशय गढूळ आणि शेवाळयुक्त पाणी पुरवठा होत आहे। याचं कारण फिल्टर प्लांटची स्वच्छता अनेक महिन्यापासून केली गेलेली नाही आणि परतूर शहरातल्या टाक्याही अनेक महिन्यापासून स्वच्छ केलेल्या नाहीत। सबब संपूर्ण शहराला अतिशय गढूळ, अस्वच्छ आणि शेवाळयुक्त पाणी पुरवठा होत आहे, जेणेकरून परतूरचे नागरिकांना अनेक आजाराला सामोरं जावं लागत आहे। म्हणून माननीय मुख्याधिकारी आणि नगरपालिका प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेऊन तात्काळ फिल्टर प्लांट
ची स्वच्छता करावी आणि शहरातल्या सर्व टाक्यांची स्वच्छता करावी, जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा होईल. नसता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. केला राष्ट्रवादी काँग्रेस परतूर शाखेकडून 15 ते 20 दिवसापूर्वी आम्ही परतूर शहराला होणारा पाणी पुरवठा हा शुद्ध व चांगला करावा यासाठी निवेदन दिलं होतं. परंतु आजही परतूर शहराला दूषित पाणी व गढूळ पाणी येत आहे. परतूर शहराला पाणी पुरवठा करणारा हा मुख्य कुंभ आहे. या कुंभाची साफसफाई म्हणजे हा कुंभ 5-6 वर्षापासून धुतल्याच गेलेला नाही. या कुंभात जवळपास 4 ते 5 फूट गाळा असावा असा आमचा अंदाज आहे. नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांना याबाबत आम्ही वेळोवेळी कळवलं आहे की हा जलकुंभ, तसेच शहरातील पाण्याच्या टाक्या, तशीच जी पाईपलाईन गळती आहे ती गळती तात्काळ थांबविण्यात यावी व परतूर शहराला होणारा दूषित पाणी पुरवठा हा स्वच्छ करण्यात यावा. या दूषित पाण्यामुळे परतूर शहरवासियाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. जर आमच्या या मागणीवर 8 ते 10 दिवसात कोणतीच कृती करण्यात आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस परतूरकडून उग्र आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखाला तोंडाला काळं फासण्यात येईल असा इशारा मी या निमित्ताने देतो. शेवाळ मुख्य आहोत. हे किती फूट आहे पाणी? या दूषित पाण्यामध्ये हे ब्लिचिंग पावडर वापरण्यात येत आहे. वास्तविक फिल्टर प्लॅन्टमध्ये पाणी शुद्ध करताना क्लोरीन वायूचा वापर करावा लागतो असं माझं मत आहे. तांत्रिक बाब मला माहीत नाही, परंतु क्लोरीन वायूचा वापर करूनच शहराला पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मी या निमित्तानं करतोय. हे ब्लिचिंग पावडर वापरता येत नाही असं माझं मत आहे. एक